बरं तुझ्या बाबाला इथं काठी लागली तर तुला कसं वाटतं, काय म्हणायचं तुला, सरकारला काय म्हणायचं? मला म्हणायचं वरच्यांनी जो आदेश दिला तो चुकीचा होता, पोलिसांची काही चूक नाही. आपण जरंग पाटलांनी हे सांगितलेलं याचा अर्थ हा होता की जरंग पाटलांनी हे सांगितलं होतं त्यांनी किती जरी क्रूर निर्णय घेतला तरी आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलायचं, चांगलंच बोलायचं. म्हणून आपण ही भूमिका नाही घेतली की आपल्याला त्यांच्या हल्ला करायचा आहे. उलट त्यांची एक पोलीस महिला ट्रेनर होती, तिच्या इथं चालती तर आपलं मराठ्यांच्या माणसांनी तिला एका रूम मध्ये नेऊन ठेवलं होतं. तिचे बाळ होतं त्याच्या पोटात म्हणून ना, काळजी तिची घेतली नाही का? काळजी आपण त्यांची घेतली, आपण आपली घेतली का? नाही, आपण मार खाल्ला पण त्यांची काळजी घेतली. असं नाही की त्यांनी आपली काळजी घेतली. खरं आहे की नाही? बरोबर आहे. आणि आपली आरक्षणाची कशी मागणी आपली सरकारकडे? आपली मागणी आहे, जर आपल्याला 50%च्या आत मिळत असेल आणि ओबीसी पासून मिळत असेल तर आपण घेतो. पण जर ओबीसीच्या बाहेरून मिळत असेल, 50%च्या बाहेर मिळत असेल तर आपल्याला स्वीकारणं योग्य नाही. का म्हणून मागच्या वेळेस पण असं झालं, जास्त घेतलं 50%च्या आणि हिसकून घेतलं कोणतरी वरच्यांनी, असं झालं. बरोबर. म्हणजे हे या बालकाला समजतं पण शासनाला आणि जे अभ्यासक मंडळ नेमते त्यांना समजत नाही. त्यांनी ह्या बालकाकडे येऊन चर्चा करून निर्णय घ्यावा अशी एक परिस्थिती आहे. आणि तुला कसं वाटलं बाबाला ज्यावेळेस लाठी लागली तर तुला? त्यावेळेस माल पण नव्हतं. ज्यावेळेस माल पहिला वाटलं होतं की दुसरा असेल, त्यांच्या अंगात येल्लो ड्रेस होता पण तो व्हाईटमधून दिसला म्हणून मला हे वाटलं. पण घरी आल्यावर कळलं, तिथंच फोन लावून सांगितलं होतं की हे झालेलं आहे, माझ्या पप्पाच्या हातावर लाठी मारलं होतं हे सांगितलं होतं. पण घरी आल्यावर कळ की ह्याच हातावर मारलेले आहे. काठी जर ह्या हातावर मारली तरी ठीक आहे, पण ह्या हातावर कोण मारली मग? हातावर जो हात काम करायचा आहे तोच हात काय केला आहे आणि प्रशासनाने जखमी केले नाही? हा, माझे पप्पा ऑफिसमध्ये होते, त्यांना वाटलं की सगळं शांतीत होईल म्हणून ते ऑफिसला गेलते. त्यांना दुपारून फोन आला, पोलिसांची संख्या हजारून जास्त होऊ लागली म्हणून ते तिथं लवकर आले आणि विनंती करू लागले. असा हात त्यांचा आणि कोणतरी असं हात मारावर इथं असं डायरेक्ट लागलं तिथं. ही सरकारची चुकी की नाही? मराठ्यांच्या एका माणसाला गंभीर जखम झाली तरी मराठ्यांनी काही केलं, तर त्यांच्या एका पोलिसाला पोलिसांना लागलं तर आपण त्यांना एका रूममध्ये नेऊन ठेवलं. ही आपणच काळजी घेतली त्यांची, त्यांनी आपली काळजी करून नाही घेतली. आपल्याला गोळ्या लागन, ती इथं अजून पण 2-3 गोळ्याचे निशाणे, जरंग पाटलाकर गोळ्या आहेत आणि काहींच्या तर छातीत वगैरे लागल्यात, हातात वगैरे. तर माझा असं निर्णय, आता आपण मागं हटलं नाही पाहिजे. किती जर लोकांनी आलं तरी त्यांच्या मनातून हेच वाटतं की आपण तिथं सपोर्ट करा. त्या दिवशी जे झालं ते वाईट झालेलं आहे आणि आपण तिथं आता लढायची भूमिका घेऊ, आपण शांततेत लढायची. शांततेत, अजून बी शांततेत लढा आम्ही करू हे सुद्धा मानतो. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलाच्या भावना आपण पाहिल्या, आज 1.5 महिना झालं तुमचा पण अजून हातामध्ये म्हणजे गळ्यामध्ये कुठलं काम करू शकत नाही, तुमचे काय भाव? मुलाला तर मी कुठली गोष्ट शिकवली नाही की तू असं बोल म्हणून. त्याने त्याच्या नजरेतून, त्याच्या मनातून, त्याच्या बुद्धीने त्याला जे वेचता आलं ते त्याने इथं मांडलेलं आहे आणि त्याच्या भावना प्रामाणिक आहेत. तिथं कुठेही त्याला शिकवून सवरून नाही सांगितलेलं, ते तुम्हाला तर दिसून आलेलंच. मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने ह्या गोष्टीचा जे अन्यायकारक पद्धतीने विरोध त्यावेळेसही केला हिंसा करून, आणि आताही आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी नानाविध राजकारणाचं पद्धत वापरत आहे. पण मराठे हे मुरब्बी राजकारणी आहेत.
हे सरकारने विसरता कामा नये. तरीसुद्धा आम्ही राजकारण हा विषय इथंसुद्धा बाजूला ठेवतो. आमची प्रगल्भता आम्ही इथंही दाखवतो. 58 मोर्चे झाले, त्यानंतर अनेक आंदोलनं झाले, आता उपोषणही झालं. उपोषणावर तुम्ही लाठीचार्ज केला, त्यानंतरसुद्धा आमच्या मनात हीच भावना आहे की आम्ही आरक्षण मिळवूच, पण अतिशय शांततेने आणि अहिंसेच्या मार्गानेच मिळवणार आहोत. बरोबर आहे की असं जे आंदोलन झालं आणि या आंदोलनात जे मराठा बांधवावर लाठीचार्ज झाला आणि त्याची जे वेदना आहे, तर आज ही समाज भावना आहे की ती वाया जाऊन देणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. एक मराठा, एक मराठा, कोटी मराठा. हा, एक मराठा, एक मराठा, कोटी मराठा. आता लाखाचं नाहीच राहिलं, कोटीच्या पुढं आहे.